हे पहा मैत्रिणींनो, आपण आता शेवटी इथं 3 डबल क्रोशेटचे 2 बंच केले आहेत. आता आपण काय करायचं आहे, शेवटी इथं ह्या गॅपमध्ये अजून एक डबल क्रोशेट घ्यायचा आहे, म्हणजे 4 झाले. 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पलटून घ्यायची आपण. हे पहा, आता आपण इथं ह्या 3 चेनचा 3 चेन झाल्यानंतर इथं जो गॅप आहे हा, इथं 3 डबल क्रोशेट घ्यायचे. 1 2 आणि 3, म्हणजे एकूण 4 झाले. 3 चेनचा पकडून 4 झाले. पुन्हा आपण इथं ह्या मधल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, आणि पुन्हा आपण इथं शेवटच्या चेनवर 3 डबल क्रोशेट. शेवटच्या डबल क्रोशेटवर आपण 3 डबल क्रोशेट केले. आता आपण 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6. आता इथं आपले 9 सिंगल क्रोशेट आहेत. तर पहिला आणि शेवटचा आपण स्किप करायचा आणि दुसऱ्या डबल क्रोशेट सिंगल क्रोशेटवर 1 सिंगल क्रोशेट, असे 7 सिंगल क्रोशेट घालायचे. सहा आणि 7. शेवटचा आणि पहिला आपण स्किप केलेला आहे. मध्ये आपले 7 सिंगल क्रोशेट झाले. 1 2 3 4 5 6. आता आपण इथं हे 2 बंच आपले 3 डबल क्रोशेटचे. तर आपण त्या पहिल्या डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट, इथं मध्ये आपण 3 डबल क्रोशेट, आणि शेवटच्या चेनवर 3 डबल क्रोशेट. पुन्हा 6 चेन. 6. पहिला आपण स्किप करायचा. त्याच्या पुढच्या सिंगल क्रोशेटवर 1 2 3 4 5 6 आणि 7. शेवटचा एक सोडून द्यायचा. पुन्हा 6 चेन. सेम असंच करायचं आहे. इथं 2 ह्याच्यावर आपण 2 बंचवर 3 बंच घालणार आहे. 3 डबल क्रोशेटचे. जसे आपण इथं केले, इथं 2 बंचवर आपण 3 केले, तसे आपण इथं करायचं आहे आणि पूर्ण लाईन करून घ्यायची. हे पहा, आता आपण हे 3 डबल क्रोशेट 3 बॅच केलेले आहेत. आता शेवटी आपण अजून एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा, म्हणजे एकूण 4 डबल क्रोशेट झाले आपले. इथं 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पलटून घ्यायचे. आता आपण शेवटी इथं पहिल्या डबल क्रोशेटवर अजून 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे, म्हणजे 3 चेनचा एक आणि अजून 3 डबल क्रोशेट. पुन्हा आपण ह्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. आता आपले 3 डबल क्रोशेटचे 4 बंच तयार होतील. आणि ह्या शेवटच्या डबल क्रोशेटवर 3 डबल क्रोशेट. 3च्या जागी आता 4 झाले. पुन्हा 6 चेन. 6. आता आपण सुरुवातीचा आणि शेवटचा स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटवर 1 सिंगल क्रोशेट. 2 3 4 आणि 5. आता आपण 1 2 3 4 5 6. पुन्हा 6 चेन घेतल्या. इथं आपण 5 सिंगल क्रोशेट घेतले. पुन्हा 6 चेन. पुन्हा सेम पहिल्या डबल क्रोशेटवर आपण इथं 3 डबल क्रोशेट घेणार. मधल्या बंचमध्ये दोन्ही बंचच्या मध्ये 3 डबल क्रोशेट. पुन्हा आपण या 2 बंचच्या मध्ये 3 डबल क्रोशेट
आणि शेवटच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट. म्हणजे आपण तीनाच्या वरती आता 4 करून घेतले आहेत बंच. पुन्हा सेम आपण इथं 6 डबल क्रोशेट 6 चेन घेणार. इथं आपण आता 4 बंच केलेले आहेत. 6 चेन पुन्हा 5 सिंगल क्रोशेट पुन्हा 6 चेन पुन्हा 4 बंच, असं आपण पूर्ण शेवटपर्यंत ही लाईन करून घेऊया. हे पहा आपण आता इथं शेवटी आलेलो आहे. शेवटी आपण या 3 बंचवर 4 3 डबल क्रोशेटचे बंच करून घेतले आहेत. आता आपण शेवटच्या ह्याच्यावर 4 करून घ्यायचे डबल क्रोशेट आणि 3 चेन घेऊन बाजू आपण पलटून घ्यायचे. आता आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला 3 डबल क्रोशेट, 3 चेनचा पकडून 4 होती, नंतर मध्ये 1, आता आपले 4 बंचवरनी 5 होणार. दोन आणि 3 आणि शेवटी आपण शेवटच्या डबल क्रोशेटवर आपण 3 डबल क्रोशेट घेणार. म्हणजे एकूण इथं किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 चेन. आता इथे 5 आपले सिंगल क्रोशेट होते. आता पहिला आणि शेवटचा सोडायचा आणि 3 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आपण. 1 2 आणि 3 6 चेन. पुन्हा सेम आपण सुरुवातीच्या डबल क्रोशेटवर 3, असंच आपण आता करून घ्यायचं आहे सेम प्रोसिजर. इथं आपले 5 1 2 3 4 5 झालेले आहेत बंच. त्याच्यानंतर 6 चेन, पुन्हा आपण 3 इथं सिंगल क्रोशेट करून घेतले आहेत आणि पुन्हा 6 चेन, असं आपण ही पूर्ण लाईन करून घ्यायची. शेवटी आपण आता इथं आलेलो आहे. इथं शेवटी आपण 4 डबल क्रोशेट करून घेतले आहेत. आता 3 चेन घेऊन आपण बाजू पलटून घ्यायची. आता आपण सेम 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. म्हणजे 3 चेनचा पकडून 4 होतात. तीन डबल क्रोशेटचे आपले आता किती 6 बंच होणार. 1 2 3 4, हा 5 नंबर आणि हा 6 नंबर, हा 6 नंबर. म्हणजे 5 बंचवरने आपण तर 6 बंच घातले 3 डबल क्रोशेटचे. सेम पुढं प्रोसिजर आपली 6 चेन आणि हे बघा आता इथं आपण 3 होते. आता इथं आपण एकच सिंगल क्रोशेट घालणार आणि पुन्हा 6 चेन घेणार. हे आता इथं आपण पुन्हा ह्या 5 बंचवरनी 6 घालणार. 1 2 3 4 5 आणि शेवटी एक 6, असं आपण पूर्ण लाईन करून घ्यायची. आता ही अशा पद्धतीने आपण आता हे पूर्ण केलेलं आहे. इथं आपले 6 बंच आलेत. 1 2 3 4 5 6 आणि इथं आपण आता धागा कट करायचे. हे पहा आपण आता इथं धागा जोडून घेतला आहे सुरुवातीला. हे पहा इथं आता आपण 3 चेन घेतल्या आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्या 3 डबल क्रोशेट करून घ्यायचं. 1 2 3, पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. पुढच्यात
3, त्याच्या पुढच्या 3, हे बघा आपण इथं आता 5 बंच केले आहेत. तर इथून आपण पलटायचं आहे, बाजू पलटून घ्यायचे, 3 चेन घ्यायचे. आता ह्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट, पुन्हा आपण ह्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. आता आपले 5 बंच होते, आता 4 होतील. आता 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पुन्हा पलटून घ्यायची. हे पहा, आता बाजू पलटून घेऊन आपण 3 चेन घेऊन पुढच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घातले. असं आपण आता हे कंटिन्यू करत जायचं आहे. आता 3 होतील बंच आपले. पुन्हा 3 चेन घ्यायच्या, बाजू पलटून घ्यायची. पुढच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट आणि पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. 3 चेन. आता आपला एकच बंच येणार. सुरुवातीला 6 होते, नंतर 5 झाले, मग 4 झाले, 3 आणि 2 1. आता आपला एक बंच झाला. 3 चेन घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपण आता हे पूर्ण पॅटर्न करून घेतला आहे. अशाच पद्धतीनं सगळे पॅटर्न करायचे आहेत आपण इथून सेम ह्याच पद्धतीनं. शेवटी माझा 1 राहिला, तसंच आपण शेवटी 1 येईपर्यंत करत राहायचं. हे पूर्ण आपण करून घेऊया. प्रत्येक पॅटर्न आपण पूर्ण करून घेऊया. मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे ही डिझाईन पूर्ण करून त्याला असे गोंडे लावून घेतले आहेत आणि पट्टीला अशी कडेने बॉर्डर करून घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल तर बॉर्डर तुम्ही करू शकता, नाही केला तरी पण छान दिसेल. पण मी केलेले आहे आणि असे मणी लावून मी गोंडे लावून घेतलेले आहेत पूर्ण डिझाईन करून. अशी तुम्ही एका कलरचे पण लावू शकता, 2 कलरचे पण लावू शकता. मी 2 कलरचे लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कलरचे, एका कलरचे लावू शकता. हे बघा, दिसायला खूप छान दिसत आहे. एकदा नक्की करून पहा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.